नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील संस्कृत नाट्यस्तबकः यामधील जो दुसरा नाट्य उतारा आहे तो बघूया. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण हा पहिला जो नाट्य उतारा आहे अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातला, कालिदासाचे हे प्रसिद्ध नाटक आहे, तर हा नाट्य उतारा आपण समजावून घेतलेला होता. त्याचं भाषांतर म्हणजे सरलार्थसुद्धा बघितलेला होता. त्याच्यानंतर माध्यम भाषा या उत्तराचं सुद्धा समजावून घेतलेलं होतं. आणि आज आपण हा दुसरा जो नाट्य उतारा आहे तो बघूया. बघा, द्वितीयम पुष्पम. आता ही जी प्रस्तावना आहे ती आधी बघूया. मी इथं ती प्रस्तावनासुद्धा लिहिली आहे आणि त्याचं भाषांतरसुद्धा आहे. तर बघा, शूद्रक विरचितम मृच्छकटिकम संस्कृत नाट्य वाङ्मये वैशिष्ट्यपूर्णम खलु. काय सांगितलं आहे? शूद्रक विरचितम म्हणजे शूद्रकाने रचलेले जे हे मृच्छकटिकम हे जे नाटक आहे हे संस्कृत नाट्य वाङ्मयात खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मृच्छकटिक म्हणजेच मातीची गाडी. पुढचं बघा, चारुदत्तस्य पुत्रः रदनिकां सुवर्णशकटिकां याचते किंतु निर्धनः चारुदत्तः शकटं दातुं न शक्नोति. काय सांगितलं आहे? चारुदत्तस्य पुत्रः म्हणजे चारुदत्ताचा मुलगा रदनिकाम, रदनिका ही दासी आहे, तर रदनिकेकडे काय मागतो? सुवर्णशकटिकां याचते, सोन्याची गाडी मागतो. किंतु म्हणजे परंतु निर्धनः चारुदत्तः म्हणजे जो धनहीन आहे चारुदत्त, तो निर्धन चारुदत्त मात्र शकटं दातुं न शक्नोति, तो जो आहे तो गाडी देऊ शकत नाही. तदा एव तेव्हाच रदनिका वसंतसेनाम उपगच्छति. जी रदनिकाची दासी आहे ती वसंतसेनेकडे जाते. सोयम प्रसंगः आणि तोच हा प्रसंग आहे. तर चित्रातही आपल्याला तसंच दिसतंय. बघा, इथे ही रदनिका दासी दाखवलेली आहे आणि हा तो चारुदत्ताचा मुलगा आहे. चारुदत्त हा या मृच्छकटिकम नाटकाचा नायक आहे. त्याचा हा मुलगा आहे रोहसेन. आणि इथे आपल्याला ती गाडी दिसतीये. त्याच्यानंतर इथे जी आहे ही वसंतसेना आहे आणि हा त्यांचा संवाद आहे, तो आपण आता एक एक करून बघूया. बघा, रदनिका पहिल्यांदा म्हणते, रदनिका वदती एहि वत्स शकटिकया क्रीडावह. काय म्हणते रदनिका? एहि वत्स म्हणजे ये बाळा. शकटिकया म्हणजे शकटिका म्हणजे गाडी किंवा बैलगाडी, तर आपण गाडीने क्रीडावह म्हणजे खेळूया. त्याच्यानंतर दारकः म्हणजे तो जो रोहसेन आहे मुलगा, तो म्हणतोय सकरुणम म्हणजे रडत किंवा दुःखाने तो म्हणतोय, रदनिके किं मम एतया मृत्तिकाशकटिकया तामेव सौवर्णशकटिकां देही. काय म्हणतोय तो मुलगा? की रदनिके, मला या मातीच्या गाडीचा काय उपयोग, तीच सोन्याची गाडी दे, असं तो मुलगा म्हणतोय. त्याच्यावर रदनिका काय म्हणते बघा, रदनिका सनिर्वेदम निश्वस्य म्हणजे काय? दुःखाने सुस्कारे टाकून ती म्हणते, जात म्हणजे बाळा, कुतो अस्माकं सुवर्ण व्यवहारः. म्हणजे ती आता म्हणते की आपला सोन्याशी कुठून संबंध. तातस्य पुनरपि रुद्ध्या सुवर्णशकटिकया क्रीडिष्यसि म्हणजे ती म्हणते तातस्य, तात म्हणजे वडील, तुझे बाबा पुन्हा श्रीमंत झाले तर सोन्याच्या गाडीने खेळशील. क्रीडिष्यसि लृट लकार आहे, भविष्यकाळ आहे. म्हणून ती म्हणते तुझे बाबा श्रीमंत झाले की मग पुन्हा तू काय कर, सोन्याच्या गाडीने खेळशील. आता पुढे स्वगतम म्हणजे ती स्वतःशीच म्हणते, तत यावत विनोदयामी एनम म्हणजे ते काय म्हणते, ती स्वतःशीच म्हणते थोडा वेळ याला रमवावे. याचं मन कशात तरी आपण रमवूया. म्हणून ती काय करते, आर्या वसंतसेनायाः समीपम उपसर्पिष्यामी म्हणजे ती काय करते, तर आर्या वसंतसेनेच्या जवळ जाते. उपसृत्य म्हणजे जवळ जाऊन ती म्हणते, आर्ये प्रणमामी म्हणजे बाईसाहेब नमस्कार असो. आता वसंतसेना म्हणते,
रदनिके स्वागतम ते, म्हणजे वसंतसेना म्हणते रदनिके तुझे स्वागत आहे. कस्य पुनरयम दारकः, म्हणजे ती विचारते वसंतसेना आणि हा कुणाचा मुलगा आहे. अनलंकृत शरीरोपी चंद्रमुख आनंदयती मम हृदयम. काय सांगते ती की शरीरावर एकही अलंकार नसतानाही चंद्रासारखा चेहरा असलेला हा मुलगा माझ्या मनाला आनंदित करीत आहे. असं कोण म्हणतंय? वसंतसेना म्हणते. त्याच्यावर रदनिका सांगते एष खलु आर्यचारुदत्तस्य पुत्रो रोहसेनो नाम. म्हणजे ती काय सांगते, हा तर आर्यचारुदत्तांचा मुलगा आहे रोहसेन. त्याच्यावर पुन्हा वसंतसेना म्हणते बाहू प्रसार्य, म्हणजे दोन्ही बाहू पसरून. काय म्हणते ती, एही मे पुत्रक, ये माझ्या बाळा. अनुकृतो मनेन पितुः रूपम. काय म्हणते ती, याने तर वडिलांच्याच रूपाचं अनुकरण केलेलं आहे, म्हणजे वडिलांप्रमाणेच दिसत आहे. अथ किम निमित्तमेष रोदिती, म्हणजे ती विचारते आता हा का बरं रडत आहे. त्याच्यावर रदनिका सांगते एतेन प्रतिवेशिक दारकस्य सुवर्ण शकटिकया क्रीडितं तेन च सा नीता ततः पुनस्तां याचते ततो मया इयं मृत्तिका शकटिकया कृत्वा दत्ता. ततो भणिति रदनिके किं मम एतया मृत्तिका शकटिकया तामेव सौवर्णशकटिकां देहि इति. आता ती रदनिका काय सांगते, हा का बरं रडतोय, तर हा शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने खेळत होता. म्हणजे शेजारचा मुलगा त्याची सोन्याची गाडी घेऊन आला होता आणि ते दोघं त्या गाडीने खेळत होते. त्याने ती गाडी नेली. खेळून झालं त्यांचं, म्हणून त्या शेजारच्या मुलानं त्याची ती गाडी नेली. तेव्हा पुन्हा तीच गाडी हा मागत आहे. पण तो तरीही तीच सोन्याची गाडी मागतोय, म्हणून याला मी ही मातीची गाडी करून दिली. म्हणून ती काय म्हणते, म्हणून त्याला मी मातीची गाडीसुद्धा करून दिली. तर त्यावर तो म्हणतोय मला या मातीच्या गाडीचा काय उपयोग, तीच सोन्याची गाडी दे. तो मुलगा म्हणतोय मला ही मातीची गाडी नको आहे, मला तीच सोन्याची गाडी तू दे. त्याच्यावर वसंतसेना म्हणते हा अधिक मारुदिही तद्गृहाण एतम अलंकारम सौवर्णशकटिकां घटय. काय सांगते ती, वसंतसेना म्हणते अरे रे धिक्कार असो, मारुदिही म्हणजे रडू नकोस, हा अलंकार घे आणि काय कर, सौवर्णशकटिकां घटय म्हणजे सोन्याची गाडी बनवून घे. इति दारकमादाय निष्क्रांता रदनिका. त्यानंतर मग मुलाला घेऊन रदनिका निघून जाते. हा आपल्याला छोटासा नाट्य उतारा दिलेला आहे मृच्छकटिकम या नाटकातला, ज्याच्यामध्ये हा जो छोटा मुलगा आहे चारुदत्ताचा, त्याला सोन्याची गाडी हवी असते. मात्र चारुदत्त निर्धन असल्यामुळे तो त्याला सोन्याची गाडी देऊ शकत नसतो आणि म्हणूनच रदनिका त्याला एक मातीची गाडी बनवून देते. पण तरीही तो रडत असतो, त्याला तीच सोन्याची गाडी हवी असते. तेव्हा ती वसंतसेनेजवळ जाते आणि वसंतसेना काय करते, आपले जे अलंकार आहेत, दागिने आहेत, ते रदनिकेला देते आणि म्हणते याची सोन्याची गाडी बनवून घे, असं ती म्हणते. आता भाषाभ्यास बघा, त्याच्यामध्ये एकच प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरत. आपल्याला माध्यम भाषेत उत्तर लिहायचंय. रोहसेनः किमर्थम रोदिती, म्हणजे रोहसेन कशासाठी रडत होता. तर बघूया, मृच्छकटिकम या शूद्रक कवीने लिहिलेल्या नाटकातील प्रस्तुत नाट्यवतारा आहे. गरीब चारुदत्ताचा मुलगा रदनिका या दासीजवळ सोन्याची खेळण्यातली गाडी हवी असा हट्ट करतो. त्यावेळी तिथे वसंतसेना येते. त्यावेळचा हा प्रसंग आहे. नाटकाचा नायक चारुदत्त याचा मुलगा रोहसेन हा शेजारच्या मुलाच्या सोन्याच्या गाडीने खेळत असतो. खेळून झाल्यावर तो मुलगा त्याची सोन्याची गाडी घेऊन जातो. तेव्हा तीच सोन्याची गाडी हवी म्हणून रोहसेन रडू लागतो. रदनिका त्याचे रडणे थांबवण्यासाठी त्याला नवीन मातीची गाडी बनवून देते. पण रोहसेनला मातीच्या गाडीशी खेळायचे नसते, त्याला तीच सोन्याची गाडी हवी असते, म्हणून तो रडत असतो. तर हे आहे आपलं माध्यम भाषेचं उत्तर.
आणि याच्यानंतर जो पुढचा एक नाट्य उतारा आहे कर्णभारम या नाटकातला, तर तो आपण याच्या पुढच्या भागामध्ये बघूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.